शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 9 ऑगस्ट. वार आहे सोमवार, तारीख आहे 10 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर रविवारी 9 ऑगस्टला जर बघितलं तर संगमनेर, अकोले, त्याचबरोबर राजूर हा परिसर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आश्वी, लोणी, त्याचबरोबर श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, चांदवड, निफाड, सटाणा, नामपूर, धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर पारोला, पाचोरा, जळगाव, भुसावळ, येवल, रावेर, पर, बुऱ्हाणपूर, बोदवड, मलकापूर, जामनेर, बुलढाणा, शेवगाव, जाफराबाद, भोकरदन, जालना, अंबड, गेवराई, परतूर, लोणार, त्याचबरोबर मालेगाव, शेवगाव, वाशिम, त्याचबरोबर अकोला, अमरावती, यवतमाळ, अरवी, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, रामटेक, भंडारा, उंबरेड, साकोली, देवरी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे जास्त काय पाऊस वगैरे दिसत नाही. पाऊस आहे, पण इथे जर आपण अमरावती म्हणजे 3 वाजता या पावसाला सुरुवात होणार आहे. इथे अमरावती, अरवी, त्याचबरोबर नागपूर, रामटेक, उंबरेड, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, देवरी या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. गडचिरोली, चामोशी, त्याचबरोबर चिमूर, वराराच्या या भागात जर बघितलं तर जास्त नाही, रिमझिम पाऊस आहे. आपण जर चंद्रपूरमध्ये बघितलं तर चंद्रपूरमध्ये देखील जास्त काय पाऊस वगैरे नाही, फक्त ढगाळ वातावरण त्या परिसरात आहे. त्याचबरोबर पुसद, हिंगोली, उमरखेड, त्याचबरोबर नांदेड, त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, परभणी, जिंतूर, परतूर, माजलगाव, परळी, केज, लातूर, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, बार्शी, जामखेड, बीड, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, अंबड, चिखली, त्याचबरोबर चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, कर्जत, दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, विटा, ईश्वरपूर, सांगली या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, सावंतवाडी, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा रविवारी 9 ऑगस्टला असणार आहे. सोमवारी आपण जर 10 ऑगस्टला जर बघितलं तर 10 ऑगस्टला आपल्याला दिसतंय वातावरण तयार होताना. चिपळूण, संगमेश्वर, लांजा, त्याचबरोबर राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, देवगड हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसतोय. खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, भोरवाई, त्याचबरोबर लवसा, माणगाव, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग, कर्जत, लोणावळा, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, शहापूर, वडा, त्याचबरोबर खंडाळा, नाशिक, पेठ हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर आपण जर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण बघूया जळगाव, बोदवड, शेवगाव, भोकरदन, चाळीसगाव, त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, जालना, परतूर, त्याचबरोबर शेलू, माजलगाव, वडवणी, बीड, गेवराई, अंबड, त्याचबरोबर शिरूर, कासार, अमरापूर, त्याचबरोबर पाथर्डी, कडा, पाटोदा, जामखेड, कर्जत, करमाळा, परांडा, बार्शी, भूम, कळंब, तेर, धाराशिव, औसा, लातूर, शिरूर, निलंगा, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर अरुंद हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात. तुळजापूर, धाराशिव, तेर, बार्शी, भूम, कळंब हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर सोलापूर, लोहारा, त्याचबरोबर पंढरपूर, अकलूज, सांगोला, त्याचबरोबर मायनी, विटा, कराड हा परिसर बघितला तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण जर 2 दिवस जर बघितलं, 2 दिवसाचा हवामान अंदाज जर बघितला तर जास्त काय प्रमाणात पाऊस नाही आहे कोणत्याही भागामध्ये. काही भागात आहे पण जास्त प्रमाणात नाही, मध्यम किंवा रिमझिम पाऊस आहे.
हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर ह्या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण सांगितलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.